नमस्कार. ठळक वार्तामध्ये आपलं स्वागत आहे. कुळगाव बदलापूर पूर्व परिसरात भरविण्यात आलेल्या एका जत्रेच्या पाळण्यातून पडून एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. कुळगाव बदलापूर पूर्व शिरगाव येथील माऊली चौकात स्थानिकांकडून दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी अशाच एका जत्रा महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवात करमणुकीसाठी विविध पाळणे देखील बोलवण्यात आले होते. याच महोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी बदलापूर पूर्व स्टेशन पाडा परिसरातील एक तरुणी आली असताना ती ब्रेक डान्स पाळणा म्हणून प्रचलित असलेल्या पाळण्यात बसली होती. यावेळी तिचा तोल जाऊन तरुणी बाहेर फेकली गेली आणि ब्रेक डान्स पाळणा सुरूच असल्यामुळे पाळण्याचा मार वारंवार या तरुणीच्या डोक्यासह संपूर्ण शरीराला जबर बसल्याने तरुणी गंभीर जखमी झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान उपचार सुरू असताना रुग्णालयातच तिचा मृत्यू झाला आहे. दरम्यान याबाबत बरेच दिवस उलटून कुठेही वाच्यता होत नसल्याने आयोजकांनी कार्यक्रमाची बदनामी न होण्यासाठी सदरच्या प्रकारावर पांघरून घालण्याचे प्रयत्न केले असल्याचे लक्षात येते. तसेच घडलेल्या घटनेवेळी सदर ठिकाणी कुठलीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत पोलीस प्रशासनाला विचारणा केली असता याबाबत EDR दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे म्हटले आहे. तसेच घडल्या प्रकाराची स्थानिक लोकप्रतिनिधींकडून साधी चौकशी देखील करण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर या प्रकरणाची विशेष चौकशी होण्याची मागणी विविध सामाजिक राजकीय संघटनांकडून केली जात आहे. ठळक वार्ता बदलापूर डिसेंबर महिन्यामध्ये सुरवत चौकामध्ये एका तरुणीचा दुर्दैवी अपघात झाला होता. काय अधिक माहिती द्याल? 30 डिसेंबर 2023 रोजी बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये माऊली चौकामध्ये बालमेळावा भरला होता. त्या बालमेळाव्यामध्ये मनोरंजनाची लहान मुलांच्या मनोरंजनाची साधनं आणलेली होती, लावण्यात आलेली होती. 30 तारखेला एक मुलगी जी स्वतःच्या कुटुंबियासोबत आई वडील आणि शेजारचे लोक म्हणजे नातलगांसह बालमेळावा पाहायला आली होती. त्यावेळेस ती एका ब्रेकडान्स पाळण्यामध्ये तिच्या आईवडिलांसह आणि त्याच्या फॅमिलीसह त्या ब्रेकडान्स पाळण्यामध्ये बसली होती. ज्यावेळेस पाळणा सुरू झाला पहिल्या राऊंडलाच त्या छोट्या मुलीला चक्कर आली. त्यावेळेस तिचा तोल गेला आणि तिच्या शेजारीनंतर तिसऱ्या राऊंडला तिचा तोल गेल्यानंतर ती जी चेअर होती त्या चेअरवर अशी पडली गेली आणि ज्यावेळेस तिच्या वडिलांनी ते बघितलं आणि वडिलांनी मोठ्याने ओरडून ते पाळणा थांबवायला लावला. तिसऱ्या राऊंडला तो पाळणा थांबला गेला आणि त्या मुलीला ताबडतोब धन्वंतरी हॉस्पिटल इथे शिफ्ट केलं औषधोपचारासाठी. त्यानंतर रात्री 11:30च्या दरम्यान डोंबिवलीतील एम्स हॉस्पिटलला तिला पुढील औषधोपचारासाठी पाठवून देण्यात आलं. 1 ते 3 तारखेपर्यंत तिला मुंबईला तिने KM हॉस्पिटलमध्ये औषधोपचार केले. 3 तारखेला तिला डॉक्टरांनी मयत घोषित केलेलं आहे. API जाधव हे तपास करत आहेत. त्या ठिकाणी 0 नंबरनी भुईवाडा पोलीस स्टेशनने तिथे EDR दाखल केला आणि पुढील तपासासाठी बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनचे API जाधव हे त्याचा तपास करत आहेत. EDR नंबर 4/24नी तो EDR दाखल आहे. सखोल तपास चालू आहे.